पावसाळ्यात डोंगरकड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यात मनसोक्त भिजण्याची ओढ प्रत्येकालाच असते। आज आपल्याला रायगड जिल्ह्यातल्या अशाच एका धबधब्यावर आम्ही घेऊन जाणार आहोत। चला जाऊया। इथं मुंबईत पडलाय। मुंबईत मला सुद्धा भिजवलं या पावसानं। कोरड्या मुंबईला ओला चिंब करणारा हा पाऊस नेमका कुठपर्यंत पोहोचलाय चला आपण बघूया। ठरवलं नाहीये कुठं जायचं, मात्र जिकडे वाट दिसेल तिकडे जायचं म्हणतो। त्या ढगांचं बोट पकडून सरकायचं म्हणतो पुढे। तर चला पाहूया भेटतोय का तुमच्या आमच्या जगण्याचा जामीनदार। ज्याचं बोट पकडून निघालो त्या ढगांनी मला आणून पोचवलंय मुंबई गोवा महामार्गावरती, म्हणजेच कोकणाच्या उंबरठ्यावरती। मंडळी, पाऊस कुठेही शोभून दिसतो, अगदी नववधूला पैठणी शोभावी तशी, परंतु पावसाचं सगळ्यात चांगलं रुपडं खुलतं ते या कोकणाच्या भूमीवरती। त्या ढगांचं बोट पकडून मी अगदी निघालो आणि या ढगांनी मला कोकणाकडे जाण्याचे संकेत दिलेत। तर मग चला मग। ढगांचा माग काढत रस्ता कातरतोय, पण आता हे सवंगडी भेटलेत। बघूया भेटतोय का आपल्याला ओला करणारा मित्र। मजल दरमजल करत ढगांचा पाठलाग करत मुंबईतून निघालो तर होतो, पण रस्ता नेमका कुठे घेऊन जाईल याची माहिती नव्हती। रस्ता आणि वारा कापत आम्ही पोहोचलो ते रायगडच्या वरदायनी धबधब्यावर। निसरड्या वाटा, उंच डोंगरांचे सुळके, डोंगरावर कापसाच्या रंगांच्या ढगांचा मुकुट आणि शुभ्र दुधाळ धबधबा। पाहता क्षणी आम्ही धबधब्याच्या मिठीत शिरलो। थंडगार पाण्यानं दात वाजत होते, कुळहुडी भरली होती, पण या प्रवाहातून बाहेर येण्याचं भान कुणालाच नव्हतं। धबधब्याच्या पाण्यात यथेच्छ आनंद लुटल्यावर आता मात्र भुकेनं पोटातले कावळे ओरडायला लागले होते। गरमागरम चिकन आणि भाकरीच्या नुसत्या गंधानंच कधी एकदा जेवतोय असं झालं होतं। मग काय, तिथेच सगळ्यांनी ठाण मांडलं आणि पेटपूजा सुरू झाली। रोजच्या जेवणापेक्षा निसर्गाच्या कुशीत बसून जेवायची सर कशालाच नाही। परत निघताना मात्र पाय थक्कत होते। पण भौतिक सुखाच्या कृत्रिम पसाऱ्यात परत येणं हे भाग होतं। पाहिलं ना, पाऊस सण बनला की किती धमाल येते। पाऊस फक्त जगायलाच नाही तर रमायलाही शिकवतो, पण हे रमताना जीवाची काळजी घेतली की हा आनंद आणखी वाढतो। मेट्रो सिटीमध्ये सुद्धा पाऊस पडतो, पण तिथला पाऊस कधीच आपलासा वाटत नाही। इथला पाऊस मला आपलासा आणि आतलाही वाटला, आणि या पावसात मी आतून सुद्धा ओला चिंब झालो। योगेश माने, एबीपी माझा, रायगड।